जय जय रघुवीर समर्थ। आपण चातुर्मासानिमित्त गेल्या चातुर्मासात आपण ग्रंथराज दासबोध हा विषय घेतलेला होता आणि त्या ग्रंथावरती आपलं विवेचन सुरू होतं, चिंतन सुरू होतं। त्यामध्ये दशक 14 आणि समास 8 यामधला ओवी क्रमांक 30 ते 49 अशा 19 ओव्याचं रेकॉर्डिंग राहिलं होतं। तर त्या निमित्ताने आपण आता ते करतो आणि आजच्या आपल्या चातुर्मासाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। कालचं प्रवचन झालंय पण ते गुरुपौर्णिमेचं असल्यामुळे ते रेकॉर्ड केलेलं नाही, पण आजचं सुरुवात झाली आहे। म्हणजे जे एखाद दिवशी येऊ शकणार नाही त्यांना त्या दिवशी घरी बसून सुद्धा ते प्रवचन ऐकता येईल। म्हणजे मग आता उद्याचं कशाला यायचं घरी बसून असं नाही, तर ज्याला वेळ आहे त्यांनी यायचंय काय। पण एखाद दिवशी आपल्या घरी पाहुणे आले म्हणा, आपण कुठं गावाला गेलो होणार, तर ते तुम्हाला पुन्हाही रिकॅप करता येईल असा त्याच्या मागचा उद्देश आहे। श्रीराम समर्थ। श्रीराम गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदन। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरो। सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम। यो जातो मृदुसंजक्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचनं सुपुण्यजनकं श्रीदासबोधाविदम् यक्कीर्त्या पठनेन सर्वविदुषा स्वान्तापहारे सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरुः। मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासे त्वा बोध व्हावे। अपत्या परी पावी प्रेमग्रासा महाराजा सद्गुरु रामदासा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरेखं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। आता आपल्या मंदिरामध्ये काही दुरुस्तीचं काम सुरू आहे, त्यामुळे मध्ये मध्ये दुसरे एखादे काही आवाज येऊ शकतील, ते आपण गृहीत धरायचं आहे। ओवी क्रमांक 28 पासून आपण घेतो। 30 पासून सांगितले पण आपण 28 पासून म्हणजे 2 वय मागे जातो। ध्यान देवाचे करावे किंवा देवालयाचे करावे हेची बरे विवरावे आपुले ठाये श्रीराम। ध्यान करायचंय ते मंदिर किती सुंदर आहे
याचं ध्यान करायचं आहे का आत बसलेला परमात्मा किती सुंदर आहे याचं ध्यान करायचं आहे. ध्यान देवाचे करावे किंवा देवालयाचे करावे, हे की बरे विवरावे आपुले ठाई श्री. आपण विचार करावा की महत्वाचं काय. देव महत्वाचा आहे. मंदिर एखादं खूप सुंदर असेल का उबडधोबड असेल, पण आतला परमात्मा मात्र सुंदरच आहे. कित्येक भव्य अशी बिर्लाने बांधलेली मंदिरे आहेत, अहिल्याबाई होळकरांनी बांधलेली मंदिरे आहेत, आणि काही काही ठिकाणी साधी मंदिरे आहेत. ना त्याला भव्यता आहे ना काही आहे, साधी आहे, पण आतमध्ये असणारा परमात्मा मात्र सुंदरच आहे. तशी ही देहालय आपली, म्हणजे देह म्हणजे मंदिर, देह देवाचे मंदिर. तसं हे जे देह आहे हे मंदिर आहे. पण आत कोण आहे? आत आत्मा परमेश्वर. म्हणून वरच्या देहाकडे लक्ष द्यायचंय का आतमध्ये बसलेल्या परमात्म्याकडे लक्ष द्यायचंय याचा विचार करायचा. रूप लावण्य अभ्यासिताने सहज गुणास नचले उपाय, काहीतरी धरावी सोय अगांतुक गुणाची श्रीराम. रूप लावण्य अभ्यासिताने म्हणजे एखादा मनुष्य बुटका आहे तर तो काही एकदम उंच होणार नाही, एखादा मनुष्य काळा आहे तर तो काही एकदम गोरा होणार नाही, किती फेअर लवली लावलं तरी काळा तो काळा. म्हणजे एखादा काळा आहे, एखादा गोरा आहे, एखादा खुद आहे, एखादा पुरुष आहे, एखादा जाडा आहे. मग वरचा देह हा कसाही असू शकतो, पण आतला परमात्मा मात्र सुंदरच आहे. म्हणून त्या देहाकडे पाहायचंय का आतल्या परमात्म्याकडे पाहायचंय? उस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुल्लासी वरलिया रंगा. आणि म्हणून असं म्हटलंय ध्यान देवाचे करावे किंवा देवालयाचे करावे, देवालयाचे करावे, हे चिबरे विवरावे आपुले ठाई श्रीराम. म्हणून ग्रंथ वाचताना प्रत्येक ओवीकडे त्यामध्ये असलेल्या दडलेल्या अर्थाकडे जेवढं आपलं लक्ष जाईल तेवढं फूल जसं कमळ उमलतं ना, एक 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 पाकळी, तसं आपल्याला आतमध्ये असलेला अर्थ असा उमलत उमलत जातो. म्हणून शांतपणे वाचावं असं सांगितलेलं आहे. देह देऊळ, आत्मा देव. देह हे देऊळ आहे. देह देऊळ आत्मा देव, कोठे धरू पाहता भाव, देव ओळखोनी जीव तेथेच लावावा श्रीराम. आणि म्हणून देह हा वेगळा आहे. देह येतो आणि जातो, जन्म मरण नको देवा नको येरजार. असे असंख्य जन्म आम्ही घेतले. लक्ष 84 फिरलो, देह आला आणि गेला, पण आत्मा सदा संचला येतना जात काय. तो आत्मा कायम आहे, जात येते काय देह. आणि म्हणून तो नश्वर असणाऱ्या देहाकडे लक्ष द्यायचंय का त्यामध्ये आतमध्ये असलेल्या परमात्म्याकडे लक्ष द्यायचंय याचा विचार करावा असं समर्थ म्हणतात. देह देऊळ आत्मा देव, कोठे धरू पाहता भाव, देव ओळखोनी जीव तेथेच लावावा श्रीराम. अंतर्निष्ठा ध्यान ऐसे, याला अंतर्निष्ठ ध्यान म्हणतात. अंतर्निष्ठा ध्यान ऐसे दंडक ध्यान अनादिसे, प्रत्येवीण सकळ विषय अनुमान ध्यान श्रीराम. मग अशा प्रकारचं हे अंतर्निष्ठ ध्यान आहे, दंडक ध्यान आहे. हे सगळं प्रत्येवीण सकळ पिसे असे. याचा जोपर्यंत आपल्याला अनुभव येत नाही तोपर्यंत सगळं व्यर्थ आहे. आता आपल्याला कळलं देह महत्वाचा नाही, आतला परमात्मा महत्वाचा आहे. मग देह एखाद्या वेळेला
त्या माणसाच्या पूर्वप्रारब्धाने त्याने गाढवाचा घेतला असेल, डुकराचा घेतला असेल, गाईचा घेतला असेल, पक्ष्याचा घेतला असेल, पशुचा घेतला असेल, झाडाचा घेतला असेल, पण आतमध्ये असणारा जीव मात्र एकच आहे, तो परमात्माच आहे. त्याच्या प्रारब्ध योगाने तो त्या योनीला तो गेला असेल, पण आत्मा मात्र सगळ्यांचा आहे. अनुमान वाढे, नुसतंच तर्कशास्त्र करत गेलं, नुसतं अनुमान, त्या अनुमानाचा उपयोग काय? प्रॅक्टिकल पाहिजे ना. अनुमान काय? अनुमान आपल्याला माहित आहे. गुरुजी तेच उदाहरण सांगतात, त्यातलं आलं बघा. आता कुठलं सांगतात सांगा बरं अनुमान म्हणजे काय? पण नाही कळत, सांगायला थोडं ठीक कळतं. एक मनुष्य सारखा असा करायचा, त्याला कळेल की हे सारखं असं का करते, एड लागलंय काय या माणसाला. काही नाही, असं करता करता समोरनं एक बैल येत होता. त्या बैलाच्या शिंगात त्याने डोकं घातलं, बैलाने त्याला उचललं आणि भिंतीवर आपटलं. कसा तरी लोकांनी ओढून त्याला बाहेर काढलं. अरे म्हणले मगापासून हे काय करत होतं? नाही म्हणले माझं डोकं आत जात नाही बघत होतं. करायचं काय तुला? अनुमान वाढे, ध्यान धरता सवेची मोडे, उगेची कष्टरी बापुडे, स्थूल ध्याने श्रीराम. म्हणून वरवरचं ध्यानाला महत्व नाही, आंतरिक ध्यान पाहिजे असं समर्थन. देहास देहधारी कल्पिते, नाना विकल्प उठिते, भोगणे त्यागणे विपत्ती, देहयोगे श्रीराम. देवाला ते देहधारी समजतात आणि त्यामुळे जास्ती येतोय का? कमी करायचं. कमी काय करायचं मला एवढं सांगा. तुम्ही आवाज वाढवायचा का कमी करायचा? वागतोय का? या पंख्याचा आवाज आहे, पंखा बंद करा. करा बंद. हो, पंख्याचा आवाज ह्याच्यात येतो, ह्याच्यातनं चितकडे जातो. बघा 2 मिनिटात. मूळ शोधत नाही आपण, हो वरवरच शोधतोय. ह्याच्यामुळे तर असं होतंय ना. आवाज कुठून येतोय? बसा. हे दुसऱ्याकडे लावा ना, मला नाही तर नाही. कुणाचा हवा मिळू द्या. देवास देहधारी कल्पिती. नाही घेऊन जा, कुठं लावा ना. इतक्या बटणं आहेत, कुठं तरी चिकन लावा. कुणाचा इकडे इकडे हे नका नेऊ. आज पहिलं इथे जरा रिपेअरिंगचं काम सुरू आहे ना, म्हणून ते जरा धावपळ ऍडजस्टमेंट व्हायला वेळ लागेल. देवास देहधारी कल्पिती, तेथे नाना विकल्प उठते. देवाला आपण देहधारी समजतो आणि म्हणून आपल्या मनामध्ये नाना प्रकारचे विकल्प उठतात. ते काय म्हणायचं, वराह अवतार का घेतला, मत्स्य अवतार का घेतला, त्याला देहधारी समजतो म्हणून तो देव आहे असं समजलं. फरक आहे. देवाचं देहधारी कल्पिती. ब्रह्मदेवाने असं वाटलं कृष्ण हा सामान्य मनुष्य देहधारीचे. जेव्हा भगवंताने त्याला दाखवलं तेव्हा त्याला कळलं काय आहे ते. देवास देहधारी कल्पिते, तेथे नाना विकल्प उठिते. वरती ठेवा ना तिकडे. देवास देहधारी कल्पिते, तेथे नाना विकल्प उठते. तसं आपण ज्याला गुरु करतो ना, त्यालाही देहधारी समजतो. आणि देहधारी समजत असल्यामुळे त्या देहामध्ये कुठलाही जो मनुष्य देह धारण करेल त्याच्यामध्ये चांगलं वाईट काहीतरी असणारच की. पण आपलं चांगल्याकडे लक्षच जात नाही, त्याच्यात वाईट काय तिकडेच लक्ष जात आहे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः.
देवास देहधारी कल्पिती तेथे नाना विकल्प उठते भोगणे त्यागणे विपत्ती देहयोगे श्रीराम. म्हणले एवढा रामदेव आणि मुंबईकडे वनवासाला जावं लागतो, जमिनीवर झोपावं लागलं. देवास देहधारी कल्पिती तेथे नाना विकल्प उठती भोगणे त्यागणे विपत्ती देहयोगे. देहाच्या योगाने काही वेळेला विपत्ती भोगावी लागते, भोग भोगावे लागतात. 14 वर्ष वनवास भोगावा लागला. भोगणे त्यागणे विपत्ती देहयोगे श्रीराम. ज्या प्रकारचा देह धारण केलेला आहे त्या प्रकारचं वर्तन परमेश्वर करत असतो. ऐसे मने आठवते विचारता भलते जे होते दिसू नये ते दिसते नाना स्वप्ने श्रीराम. अशा रीतीने वाटेल तसा विचार करत चाललं की मनात तसेच विचार यायला लागतात आणि मग मनी वसे ते स्वप्ने दिसे. आपल्या मनात जे आहे तेच माणसाला स्वप्नात दिसायला लागतं. तुम्हाला चालू रखो काम. हाँ, नहीं तो तुमको ऐसा लगेगा कि प्रवचन होने तो बंद रखने का, ऐसा नहीं. तुम तुम्हारा काम चालू रखो. दिसते ते सांगता नये बडे भावार्थ घडता नये साधक कासावे सोय अंतर्यामी श्रीराम. जे दिसतं ते सांगता येत नाही. म्हणजे असं कसं होईल, जे दिसतंय प्रत्येक सांगता कसं येत नाही. म्हणजे भूक लागली, कुठे लागली सांगता येते का? डोकं दुखतंय सांगता येत नाही. दिसते ते सांगता नाही बळे भावार्थ धरता नाही. जे दिसतंय ते सांगता येत नाही आणि बळजबरीने हो ते गुरु चांगले त्याच्यावर विश्वास ठेवा असं सांगून होतंय का? त्या माणसाला जोपर्यंत त्या गुरुचा अनुभव येत नाही तोपर्यंत तो त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. दिसते ते सांगता नाही बळे भावार्थ धरता नाही साधक कासावी सोय अंतर्यामी श्रीराम. त्यामुळे साधक मनामध्ये चलबिचल होते. खरं काय खोटं काय, खरं काय खोटं काय. एक असा म्हणतोय एक असा म्हणतोय. सांगोपांग घडे ध्यान त्या साक्ष आपले मन. आपलं ध्यान सांगोपांग होतंय का नाही हे शेजारच्याने सांगायचं काय काम आहे. याचं यालाच कळतंय की आपलं मन एकाग्र होत नाही हे दुसऱ्याने सांगायची काय जरूर आहे. आपलं आपल्याला कळतंय आपलं मन एकाग्र होत नाही. सांगोपांग ध्यान घडे त्यास साक्ष आपुले मनामध्ये विकल्प दर्शन होची नाही श्रीराम. असं हे सांगोपांग ध्यान घडण्यासाठी मनामध्ये विकल्प येता उपयोग नाही. काल आपण गुरु याच्यात वाचलं ज्ञानेश्वर माऊलींचे 4थ्या अध्यायातल्या ओव्या वाचल्या. त्या गुरुला शरण जा. मग गुरु काय करेल? जेणे मन संकल्प विकल्पा नाही. गुरुला शरण गेल्यानंतर गुरु आपल्या मनाची धारणा अशी तयार करतो आपल्या मनामध्ये विकल्पच येत नाही. मनामध्ये विकल्प दर्शन होऊच नाही श्रीराम. फुटक मने एकवटले तेने तुटक ध्यान केले तेथे कोण सार्थक झाले पहाना का श्रीराम. फुटक मने एकवटले. फुटक म्हणजे 10 ठिकाणी वाटलेलं मन. एकाग्रता असेल का त्याच्यात? नसणार. थोडा वेळ इकडे थोडा वेळ तिकडे थोडा वेळ तिकडे असं 10 ठिकाणी वाटलेलं गेलेलं मन. फुटक मन एकवटले तेने तुटक ध्यान केले तेथे कोण सार्थक झाले पहाना का श्रीराम. मनाची एकाग्रता पाहिजे. असं म्हटलंय सर्वांगाचे करुणी कान कथा करावी श्रवण. सर्वांगाचं कान करावं म्हणजे आपलं मन जे निरनिराळ्या ठिकाणी गुंतलेलं आहे ते सगळं काढावं आणि मन कानामध्ये एकत्र करावं. ज्याप्रमाणे आकाशातून पडणारा स्वाती नक्षत्रातला थेंब वरच्या वर पकडला जातो चातक पक्षी, तसं आपलं येणारा प्रत्येक शब्द आपल्या कानातून मनापर्यंत गेला पाहिजे. ते केव्हा घडेल? मनाची एकाग्रता असेल तर घडेल ना. म्हणून मनाची एवढा सगळ्या गडबडीत मनाची एकाग्रता कसं व्हायचं? आपल्याला ते भागवत कथेची गोष्ट माहिती आहे. एक मनुष्य हात्याला जे असतात चाकवा विळी
त्याला धार लावत होता, बाण होता त्याला धार लावत होता. त्याच्या समोर चतुरंग सेना गेली. ढोल वाजतायत, अमुक वाजतायत, अमुक वाजतायत. मागं एक साधू आला. म्हणलं इथनं राजाची चतुरंग सेना गेली, ढोल नगारे तर म्हणलं मला काय माहित नाही. मग तुझं लक्ष कुठं होतं? माझं सगळं लक्ष म्हणाले इथे धार लावण्यात होतं. याला मनाची एकाग्रता म्हणतात. आपली पण मनाची एकाग्रता असतेच. स्वयंपाक करताना चुलीवरती म्हणा गॅसवरती दूध ठेवलंय आणि मन गेलं दुसरीकडेच, तिकडेच इकडे काही नाही, समोर दूध चाललंय. मनाची एकाग्रता कुठे आहे? दुधाकडे नाही आहे, ते मनात आलेल्या विषयाकडे. फुटक मन एकवटले तेने तुटक ध्यान केले, तेथे कोण सार्थक झाले पहाना का श्रीराम. आणि म्हणून मनाची एकाग्रता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ध्यान पण व्यवस्थित होणार नाही. आपल्या मनात ध्यानाला म्हणा, जपाला बसताना म्हणा, अनेक प्रकारचे विचार येणार. चांगले वाईट विचार येणार, नको नको ते विचार येणार. अगदी असं वाटतं अरे मी जपाला बसून काय विचारलं, असं येणार जाणार. पण जशी हवा येते आणि निघून जाते ना, तसे ते विचार येतात आणि निघून जातात. त्याचा विचार करत बसायचा नाही. असला विचार का आला असा नाही विचार करतो. ते आला तसं निघून जाणार, तो थांबणार नाही. अखंड ध्याने नघडे हित तरी तो जाणावा पतित, हाचे अर्थ सावचित्त परापहावा श्रीराम. ध्यान कसा असावं? अखंड ध्यान असावं. म्हणजे मनामध्ये एक परमात्म्याचा विचार असावा. अखंड ध्यान कसा ध्यान? घार हिंडते आकाशी तिचे चित्त पिल्लापाशी. तसं आपलं मन ध्यान त्या भगवंताच्या विषयावर त्याचं. विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांच्या मनामध्ये नारायणाशिवाय दुसरा विचारच नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण. आम्हाला 100-160 विषय, त्यांचा एकच विषय. ध्याने मने स्वप्ने अहो येता जाता बसत उठता घास गिळता, घरी दारी शय्ये वरिरती सुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा सोडून भगवत चिंतन करी. अखंड ध्यान भगवंताचं. अखंड ध्याने नघडे हित. असं घडलंय का? म्हणाले अखंड ध्यान केलं हित घडलं नाही, असं कसं होईल? अखंड ध्याने नघडे हित तरी तो जाणावा पतित. जर त्याचा अखंड ध्यान करून हित होत नसेल त्याला पतित म्हटलेलं आहे. तो नुसतं डोंगच करतो असं समजावं. अखंड ध्याने नघडे हित तरी तो जाणावा पतित, हाचे अर्थ सावचित्त बरा पहावा श्रीराम. ध्यान धरते ते कोण, ध्यानी आठवते ते कोण, दोन्ही मध्ये अनन्य लक्षण असले पाहिजे श्रीराम. ध्यान धरते ते कोण आहे? म्हणजे देवाचं ध्यान करणारा कोण आहे? ध्यान धरते ते कोण, ध्यानी आठवते ते कोण. आमच्या ध्यानामध्ये कोण येत आहे? एक जण आहे तो ध्यान करणारा आणि दुसरा आहे तो ध्यानात येणारा. मग हा ध्यान करणारा आणि ध्यानात येणारा. ध्यान धरते ते कोण, ध्यानी आठवते ते कोण, दोन्ही मध्ये अनन्य लक्षण असले पाहिजे श्रीराम. त्याच्यामध्ये अनन्यता असली पाहिजे. देव आणि भक्त याच्यामध्ये अनन्यपणा असला पाहिजे. अनन्य म्हणजे दुसरं काहीच नाही. जसं मासा आहे, त्याला सांगितलं बासुंदीमध्ये टाकतो, आत्ताच दूध नाक्यावरून आणून आठवून केलेले, नको म्हणतो. म्हणले मधात टाकतो, नको. बासुंदीत टाकतो, नको. तो म्हणतो मला पाण्याशिवाय दुसरं काही नको. याला अनन्य भक्ती असं म्हणतात. मला माझ्या परमात्म्या कोसळो निपडवरे आकाश आणि कालची वास न पाहू. ध्यान धरते ते कोण, ध्यानी आठवते ते कोण, दोन्ही मध्ये अनन्य लक्षण असले पाहिजे श्रीराम. अनन्य सहजची आहे, साधक शोधोनी न पाहे, ज्ञानी तो बिवरो निराहे, समाधाने श्रीराम. अनन्य सहजच आहे, कारण देव आणि आपण वेगळे नाही. चराचरामध्ये तो भरलाय, म्हणजे आपण काही वेगळे आहेत का? इथे समजा 50 लोकात तो आहे, आपण 51 का वेगळा आहे का? आपल्यामध्ये सुद्धा तोच आहे. म्हणजे यच्च्यावत प्राणी मात्रामध्ये ज्याचं ध्यान करावं तो आहेच की.
अनन्य सहजची आहे, साधक शोधून न पाहे. साधक शोधून पाहत नाही. तो काय म्हणतो, तो देव वेगळा आणि मी त्याची पूजा करणारा भक्त वेगळा. अरे नाही बाबा, तोच तो. अहम ब्रह्मस्मी. तेव्हा दोघांमध्ये अनन्यपणा आहेच मुळातला, पण याचं मन त्या विषयामध्ये गुंतलेलं असल्यामुळे त्याच्यापासून वेगळं झालंय. ते पुन्हा त्याच्यामध्ये मिसळलं ते झालं. जसा मिठाचा खडा समुद्रापासून वेगळा झालाय, पुन्हा माझ्या मिठामध्ये पुन्हा तो मिठाचा गोळा समुद्रात मिसळला, एक रूप होऊन जाणार आहे. कारण भिन्न नाहीच आहे, तो तात्पुरता भिन्न झालेला भासतो, पुन्हा तो एकच होऊन जातो. अनन्य सहजची आहे, साधक शोधोनी न पाहे, ज्ञानी तो विवरोनी राहे, समाधान हे श्रीराम. पण ज्ञानी मनुष्याला हे माहिती आहे की तो आणि आपण एकच आहे. परमात्मा जर चराचरात व्यापलेला आहे तर मी काही चराचराच्या बाहेर आहे का? माझ्यामध्ये सुद्धा तो आहे. त्यामुळे प्रल्हादाला ज्यावेळेला विचारलं ह्या खांबात तुझा देव आहे का म्हटल्यानंतर तो म्हणला चराचरात आहे. याचा जर तो परमात्मा माझा चराचरात भरलेला असेल तर हा खांब काही चराचराच्या बाहेर आहे का म्हणाला? याच्यामध्ये सुद्धा तो आहे. म्हणून ज्ञानी मनुष्य हा विवरोनी आहे. ज्ञानी माणसाला हे माहिती आहे की त्याच्याशिवाय जगात आहे काय, त्या परमात्म्याशिवाय दुसरं काहीही नाही. चराचरामध्ये त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. फक्त त्याची वेगवेगळी रूप आहेत. एकाच पदार्थाची वेगवेगळी रूप. एकच कडी म्हणजे काय रवा म्हणा किंवा गहू म्हणा, त्यात एकाच कणकेचे अनेक पदार्थ केले. कोणी पोळ्या केल्या, कोणी पुऱ्या केल्या, कोणी काही केलं. एकाच पदार्थाचे असंख्य प्रकार. रव्याचे सुद्धा एकाच पदार्थाचे असंख्य प्रकार. म्हणजे आहे मूळ मुद्दल एकच आहे. त्याचे वेगवेगळे, एक सोन्याचा तुकडा, कोणी गणपतीची मूर्ती, कोणी मारुतीची, कोणी देवीची, कोणी कोणाची आहे. मूळ एक. तसा तो आहे परमात्मा एकच. आपण प्रारब्ध योगाने त्याच्यापासून वेगळे झालेलो आहोत. प्रारब्ध योगे अभिमान आला. आपल्याला अभिमान निर्माण झाला आणि म्हणून आमचं हे प्रारब्ध आहे. त्यामुळे देवा तुझ्यातून माझ्यात तूट पडली. पण आता तो गुरु भेटला ना, म्हणले आता कुठं जाशील सांग. अनन्य सहजची आहे, साधक शोधोनी न पाहे, ज्ञानी तो विवरोनी राहे, समाधाने श्रीराम. पण ज्ञानी माणसाने हे सगळे जाणलेलं असल्यामुळे त्याला असं वाटत नाही, हो तुम्ही एवढं तीर्थयात्रेला आला आणि तुम्ही बाहेरच बसला, आत आला नाही. तर बाहेर आणि आत काय आहे? त्याच्याविषयी ग्रंथ वाचायचा आणि पुन्हा आपण तेच प्रश्न विचारायचे. आत बाहेर काय? चराचरामध्ये भरलेलं तो बरं. आतमध्ये डेकोरेशन आहे, आतमध्ये आणखीन काही कला कौशल्य आहे. पण जो आतमध्ये बसलेला तो चराचर असल्यामुळे दारात बसलेल्या माणसाजवळ सुद्धा तोच. पण हे कळायला त्या स्टेजला लेवलला जावं लागतं, त्याशिवाय ते कळत नाही. ज्ञानी तो विवरोनी राहे, समाधाने श्रीराम. त्याच्याजवळ ज्ञान असल्यामुळे समाधान आहे. आता हे ज्ञान संताशिवाय मिळत नाही. म्हणून म्हणजे समाधान पाहिजे तर कुठे जायचंय? समाधान साधू जनाचे निरोगे, परी मागोते दुःख होते वियोगे. म्हणून समाधान त्यांच्याजवळ आहे, संतांच्या जवळ आहे. ज्ञानी तो विवरोनी राहे, समाधाने श्रीराम. ज्ञानी मनुष्य समाधानी आहे. जो दे उसका भी भला, ना दे उसका भी भला. ज्ञानी माणसाला का कोणी दिलं तरी आनंद आहे, नाही दिलं तरी आनंद आहे. विचारलं तरी आनंद आहे, नाही विचारलं तरी आनंद आहे. आपल्याला माहिती आहे कबीराचा दोहा. कबीर रस्त्यात उभारलेला होता, जाणाऱ्या येणाऱ्याची चौकशी करत होता. कसं काय आजीबाई तब्येत बरी आहे ना? कसं काय हो काका तुमचं बरं आहे ना? काय रे बाळा तू शाळेत चाललाय, व्यवस्थित आहेस ना? सगळ्याची जाणाऱ्या येणाऱ्याची चौकशी. मग विचारलं हे सगळे तुमचे ओळखीचे आहेत, मित्र आहेत का तुमचे? कबीर म्हणला नाही. कबीरा खड़ा बाजार में लेवत सबकी खैर, ना किसी से दोस्ती ना किसी से बैर.
म्हणजे कुणाबद्दल माझ्या मनामध्ये प्रेमही नाही आणि कुणाबद्दल माझ्या मनामध्ये द्वेषही नाही, त्याला समाधान म्हणतात. आणि हे साधू संतांच्या शिवाय नाही प्राप्त होत नाही. संतांना शरण गेल्याशिवाय हे समाधानच प्राप्त होत नाही. ज्ञानी तो विवरो निराहे समाधाने श्रीराम. ऐसी हे प्रत्ययाची कामे प्रत्येक ओदिरे भ्रवे. अशी ही अनुभवाची, हे ज्यावेळेला तुम्ही अनुभवाल त्यावेळेला परित्यक्तेन सेवया, म्हणजे त्याग करून सुद्धा आनंद मिळाला. आपल्याला साई चरित्रातलं माहिती आहे, दासगणू महाराजांनी विचार केला परित्यक्तेने सेवया कसं काय बाबा, म्हणजे त्याग करायचा आणि आनंद मिळवायचा आहे, त्यागामधला सुद्धा आनंद आहे. म्हणजे असं कसं झालं? मग ते म्हणजे जा तिथं मुंबईला, हा तुला कळेल. त्याच्या भक्ताकडे पाठवलं महाराजांनी साईबाबा, आणि त्यांच्याकडे एक मोलकरीण होती ज्यांच्याकडे साईबाबा दासगणू महाराज उतरले. त्यांच्याकडे एक मोलकरीण होती. त्या मोलकरणीला अंगावर जुनी वस्त्र होती, म्हणून मनात आलं की एक चांगली साडी द्यावी. आता चांगली साडी दिल्यानंतर तिने ती साडी घेतली किंवा पाय परकर जमलं असं काय ते घातलं, आणि दुसऱ्या दिवशी आले आनंदात गाणं म्हणत होती, गुणगुणत होती. आणि तिच्या चेहऱ्यावर तो नवीन वस्त्र परिधान केल्याचा आनंद होता. आणि दुसऱ्या दिवशी तिच्या अंगावर काही ती पहिल्यासारखी काढलेली साडी नव्हती किंवा ड्रेस पण नव्हता जो काय असेल तो, आणि तरी तिच्या चेहऱ्यावर आनंद फाटकेच दिसत आले की. मग दासगणू महाराजांनी विचारलं, दादा आज काल तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद मी समजू शकत होतो, इतके दिवस फाटकं तुटकं घातलंय, आज चांगलं मिळालं त्याचा आनंद आहे, तो तुझ्या चेहऱ्यावर दिसत होता हे मला कळत आहे. पण आज तुझ्या शरीरावर पुन्हा पहिल्यासारखी फाटके वस्त्र आहेत, आणि तरी सुद्धा तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र कालचाच आहे, जो तुला नवीन ड्रेस मिळाल्यानंतर होता, साडी नेसल्यानंतर होता. मग आता ती कुठे आहे साडी, तो ड्रेस? म्हणजे मी ठेवली कपड, ते माझ्याकडे आहे याचा मला आनंद आहे. परित्यक्तेन सेवया, ते सोडून गेले तरी आनंद आहे. म्हणजे एवढे दागिने कुठे आहेत? ठेवले लॉकरमध्ये ठेवले, मी एकही घालत नाही अंगावर, नाही पण आहेत माझे याचा मला आनंद आहे. परित्यक्तेन सेवया, म्हणजे त्याचा वापर न करता वापरल्याचा आनंद आहे, कारण ते स्वामित्व आहे, माझं आहे. ऐसी प्रत्ययाचे कामे प्रत्येक बाधीचे भ्रमे लोकदंडक संभ्रमे चालते प्राणे श्रीराम. पण लोकांचं कसं आहे माहिती का, कोणी एखाद्याच्या मागे राहिले मेंढराच्या मागे तसे लोक जातात कुठे. दंडक ध्यानाचे लक्षण धरून बैसती अवलक्षण प्रमाण आणि अप्रमाण बाजारी प्राणे श्रीराम. दंडक ध्यानाचे लक्षण धरून बसले अवलक्षण प्रमाण आणि अप्रमाण बाजारी नेणते श्रीराम. कोणी काय सांगेल त्याच्यावर विश्वास ठेवतात, खरं काय खोटं काय याचा विचार करत नाही. मिथ्या समाचार उठवती वावग्यात बोंबा घालती मना सांगता ती अवघेची मिथ्या श्रीराम. मिथ्या समाचार उठविती. तुम्हाला माहिती का आमचे माणूस किती अरे अमुक आहे गर्दी, त्याचे काही नसलेले अनुभव सांगायचे का, त्यांनी लोक हात लावला की चालायला लागला, त्यांनी अमुक फेरी केलं, असं लोक ते खरं खोटं बघतच नाहीत ना. लागले त्याच्या मागे, बंधू माणसाच्या मागे. मग खिसा रिकामा होतो त्यावेळेस कळतं की आपण भलत्याच्याच मागे लागलो म्हणून. काय म्हटलंय बरं, मिथ्या समाचार उठविती वावग्यात बोंबा मारती. वावग्यात बोंबा घालिती मना सांगता ती अवघेची मिथ्या. शेवटी कळतं सगळंच खोट आहे. वावग्याची मिथ्या समाचार उठविती वावग्यात बोंबा घालती मना सांगता ती अवघेची मिथ्या श्रीराम. कोणी एक ध्यानस्थ बसला, कोणी एक शिकवी त्याला मुकुट काढोरी माळा घाला म्हणजे रे श्रीराम. कोणी ध्यानस्थ बसलाय, कोणी त्याला ध्यान कसं लावायचं ते शिकवतंय, कोणी मुकुट काढतंय माळा घालतंय. म्हणजे जो दुसऱ्याच्या घरात माळा घालतोय ना, म्हणजे अनुग्रह देतोय. याला स्वतःच आडात काही नाही तर पोऱ्यात कुठे यायचं, याला स्वतःला काही त्याचा अनुभव नाही, काही नाही. दुसऱ्याच्या गळ्यात माळ घातली, कसली तुळशीची, दुसऱ्याच्या गळ्यात माळ घातली म्हणजे आपण गुरु झाला त्याला शिष्य केलं,
आता गुरुच्याचकडे काही भांडवल नाही तर शिष्याला काय मिळायचंय? म्हणजे गुरुकडे ज्ञान असेल तर गुरु शिष्याला देईल ना. आपल्याकडे जे असेल ते दुसऱ्याला देता येतं. आता ह्याच्याकडे खोटेपणाच आहे, हा खोटेपणाच जगाला वाटतोय ना. ज्याच्याजवळ जे आहे ते देतो. अग्नीजवळ उष्णता आहे आणि प्रकाश आहे, त्याच्याजवळ गेलं तर आपल्या अग्नीच्या जवळ गेलो प्रकाशही मिळेल, उष्णताही मिळेल, बर्फाजवळ थंडावा मिळेल. एखादा दुष्ट मनुष्य आहे, लोकांना कसं फसवायचं ते कळेल. एखादा सज्जन मनुष्य आहे, लोकांचं कल्याण कसं करायचं ते कळेल. ज्याच्या जवळ जे आहे ते दुसऱ्याला देतो. आणि म्हणून तुम्ही पुण्याच्या बद्दल काही सांगायला लागलं चहाडी अजिबात ऐकायचं नाही. हे माझ्याजवळ बोलू नको म्हणून सांगायचं. कारण जो दुसऱ्याची चहाडी आपल्याजवळ सांगतो तो आपली चहाडी लोकांजवळ करणार आहे. आपल्या घरातल्या मोलकरणीला कधी विचारायचं नाही का बाई शेजारी काय चाललंय, ती सांगेल शेजारी काय चाललंय, पण तुमच्या घरात काय चाललंय ते शेजारी जाऊन सांगेल. म्हणून ती जर कोणाबद्दल काही बोलायला लागली, म्हणजे मोलकरण्याची पूर्वी जे जुन्या कथा आहेत, आता तशा नाहीत, आता चांगल्या. तर आपण त्याच्यामध्ये सांगायचं तात्पर्य एवढं लक्षात घ्या, कुणी काही बोललं ना तर आपण विचार करून ऐकावं. मग आपण ह्या मार्गाने पडलं नाही ना, आपलं मन शांत राहतं. नाही तर उगीच ते आपल्याला गोष्ट माहिती का नाही, अर्धवट ऐकलेली. काय रामभाऊ, त्याच्याकडे एक मनुष्य गेला रामभाऊना भेटायला. म्हणजे रामभाऊ आहेत का? त्याच्या बायकोने सांगितले त्यांचा डोळा लागलाय. म्हणजे नुकतेच झोपले, त्यांचा डोळा लागलाय. आता त्या रामभाऊच्या घरात गेलेला मनुष्य वाटेत येत होता. दुसरा मनुष्य रामभाऊकडे चालला होता. तो भेटला, तुम्ही कुठं चालला? म्हणजे रामभाऊकडे चालला. कसं म्हणले हो, त्यांचे डोळ्याला लागले. तिसरा म्हणलं काय झालं? काय नाही हो, त्यांच्या डोळ्याला लागले, त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. कोणी म्हणतं नाही 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 नाही, तयारी चालली बाहेर सगळी. तयारी कुठली चालली होती? शेजारच्या घरचा मनुष्य गेला होता, त्याचं सगळं मडकं बिडकं यांच्या दारात ठेवलं होतं. म्हणजे सांगायचा उद्देश काय? अर्धवट ऐकणं कामाचं नाही. अर्धवट ज्ञान बाधक. म्हणून गुरु असा असावा, गुरु असावा ज्ञानधारी. गुरुच्या जवळ ज्ञान पाहिजे तर तो जगाला देईल. गुरु असावा ब्रह्मज्ञानी. कोणी एक ध्यान वैसला, कोणी एक शिकविता, मुकुट काढून माळा घाला म्हणजे बरे श्रीराम. मनाचे थे काही दुष्काळ जो अफोड कल्पिते माळ, सांगते ऐकते केवळ मूर्ख जाणावे श्रीराम. असा नुसत्या माळा घालून होतं का म्हणाले? सांगणारे ऐकणारे दोघे मूर्ख आहेत. म्हणतात ऐसे गुरु अडक्याचे तीन मिळाले तरी त्याच्यावे. काय सांगतात समर्थ? ऐसे गुरु अडका म्हणजे त्या नव्या पैशापेक्षा कमी किंमत, अडक्याचे तीन मिळाले तरी त्याच्यावे असल्या गुरुचं काय उपयोग आहे? जे तुमच्या मनाला नियंत्रित कसं करायचं हे शिकवत नाही, त्या गुरुला काय करायचंय? मनावरती नियंत्रण आलं तर सगळ्या इंद्रियावरती नियंत्रण आहे. मनावरती नियंत्रण कसं ठेवायचं तो शिकवणारा गुरु आहे. काहीतरी नियम लावून द्यायला पाहिजे गुरु त्याला. मनाचे थे काय दुष्काळ जो अखोड कल्पिती माळ, सांगते ऐकते केवळ मूर्ख जाणावे श्रीराम. प्रत्यक्ष कष्ट करावे न लगती, दोरे फुले गुंफावे न लगती, कल्पनेची माळ सिटी करती काय निमित्त श्रीराम. हार गुंफायचं म्हणजे का कष्ट येत नाही, फुलं गोळा करून आणायला पाहिजे, दोऱ्यामध्ये गुंफली पाहिजे, मग माळ तयार होते. तर कष्ट आहे. कल्पनेचीच माळ म्हणजे मार्केटमधनं फुलं आणली, मी ओलीत घालते, काही नाही. नुसत्या कल्पनेला अर्थ नाही, त्याच्यासाठी कष्ट करावे लागतात. प्रत्यक्ष कष्ट करावे न लगती, दोरे फुले गुंफावे न लगती, कल्पनेची माळ सिटी करती काय निमित्त श्रीराम. बुद्धिवीणपणाने सकळ तेथे अवघेची बाष्कळ, तया मूर्खाशी कळकळ कोणे करावे श्रीराम. बुद्धिवीन प्राणी सकळ त्या अवघेची बाष्कळ, ज्याच्याजवळ ज्ञान नाही ती माणसं अर्धवट ज्ञानी असतात. ते काही बोलतात, काही सांगतात, पण त्यांना जर चांगलं शिकवायला गेलं ते आपल्याला नावं ठेवतात. तुम्ही का बसाव, तुम्हाला काय कळतंय असं म्हणतात. म्हणजे स्वतःजवळ ज्ञान नाही.
दुसऱ्याने सांगितलं तर ऐकण्याची तयारी नाही, स्वतःमध्ये बदल काही करण्याची तयारी नाही, मग उपयोग काय? काय म्हणताय बघा, बुद्धिवीण प्राणी सकळ तेथे अवघेची बाष्कळ, तया मूर्खाशी खळखळ कोणे करावी. त्या मूर्खाच्या नादी कोणी लागावं म्हणाले. त्या मूर्ख माणसाशी वाद घालण्यात काहीही अर्थ नसतो. तुझं बाबा खरं म्हणायचं ना गप्प बसायचं. जेणे जैसा परमार्थ केला तैसाच पृथ्वीवरी दंड चालला, साता पाताचा बळावला अभिमान श्रीराम. ज्याने जसा परमार्थ केलाय तसाच दंडक पृथ्वीवर चाललाय, मी पाठोपाठ चाललाय. साता पाचाचा बळावला स्वाभिमान. आपल्या मनामध्ये असलेले सप्त धातू आहेत, सप्त रस आहेत, आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या ज्या नाना प्रकारच्या गोष्टी आहेत, तर ते शरीर महत्वाचं असंच समजून शरीराचा उदो जो चाललाय. महत्वाचा आहे तो आपला परमात्मा. त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नाही, सगळ्यांचं लक्ष बाहेरच्याच गोष्टीकडे. जेणे जैसा परमार्थ केला तैसाच पृथ्वीवरी दंडक चालला, साता पाचाचा बळावला स्वाभिमान श्रीराम. प्रत्येक स्वाभिमान रोगी मारले झाकून, तेथे अवघाच्या ज्ञान कैचे श्रीराम. म्हणून प्रत्ययाशिवाय कुठल्या गोष्टीचा अनुभव नाही. आपला अनुभव आलाय का त्या गोष्टीचा? लोक सांगतात हा डॉक्टर चांगला आहे, खरं आहे, त्याच्याकडे औषध घेऊन बघावं. त्याला अनुभव आलाय, पण आपल्याला यायला पाहिजे का नाही? त्याला अनुभव आला, त्याचा अनुभव खरा आहे, पण त्याचा अनुभव जोपर्यंत आपल्याला येत नाही, तो चांगला आहे म्हणून तोपर्यंत उपयोग नाही. प्रत्येक स्वाभिमान रोगी मारले झाकून, तेथे अवघा जानमान ज्ञान काहीचे श्राम. खोटच सर्टिफिकेट मिळवतो डॉक्टर म्हणून, ज्ञान नाही काही ते सोडे औषध द्यायचे, पैसे संपले की सांगायचं माझ्या हातात केस नाही, जाऊ दे पुढे. काय म्हणतं बघा, रोगी मारले झाकून, तेथे अवघाचे अनुमान ज्ञान काहीचे श्रीराम. सर्व स्वाभिमान सांडावा, प्रत्येक विवेक मांडावा, माया पूर्वपक्ष खंडावा, विवेक वडे श्रीराम. म्हणून अभिमान सोडून द्यावा. मलाच सगळं कळतंय म्हणल्यानंतर गुरुकडे जायची आवश्यकताच काय? आपल्याला काही कळत नाही हे कळणं महत्वाचं आहे. आपल्याजवळ काही नाही आहे ज्ञान, मला गुरुकडनं ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय. इथे आपला अभिमान बाजूला होतो आणि आपण शरण जातो गुरुला की गुरु महाराज मला तुम्ही ज्ञान द्या. तर गुरुला शरण जायचं असतं. तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. प्रत्येक विवेक मांडावा, आपल्याला अनुभवाने. विवेक याचा अर्थ सारासार विचार. आपल्याला प्रत्यक्ष त्याचा अनुभव आला पाहिजे. आपण सांगितलं ते समोरच्या माणसाला पटलं पाहिजे, तसा त्याला पण अनुभव आला पाहिजे. माया पूर्वपक्ष खंडावा, विवेक वळे श्रीराम. या मायेमध्ये गुंतून पडलेलो आहे आपण. या मायेमध्ये न गुंतता मायेतनं पलीकडे कसं जाता येईल याचा विचार करावा. मायेत तर सगळेच गुंतलेले आहेत, पण हा भवसागर ओलांडून या मायेतनं आपल्याला पलीकडे कसं जायचंय याचा विचार करायचा आहे. आणि हा विचार गुरुशिवाय आपल्याला कळत नाही, म्हणून गुरुला शरण जायचंय. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अखंड ध्यान निरूपण नाम समास 8वा. श्रीराम समर्थ श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. तसे आपले दशक 17वा पर्यंत प्रवचन झालेली आहे. आता पुढचं उद्या मी सांगेन. तो झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ. निर्गुण ब्रह्मते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. सेव झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा. साध्य होता साधनाचा, ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखले, ते ते जागृती सोडाले. सहजची अनुर्वाच्य झाले,
बोलताने श्रीराम ऐसे हे विवेके जाणावे प्रत्येक खुणेसी बाणावे जन्म मृत्यू जाणावे शून्याकार श्रीराम भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम 20 दशक 200 समास साधके पाहावे सावकाश विरता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम ग्रंथाचे करावे स्तवन स्तवनाचे काय प्रयोजन येथे प्रत्यास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम देहे तव पाचा भूताचा कर्तात्मा तेथीचा आणि कवित्व प्रकार मनुष्याचा कशावरुने श्रीराम सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मनुष्याचे ऐशा प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम सकळ देहाचा झाडा केला तत्व समुदाय उडाला तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम ऐसी ही विचाराची कामे उगेत भ्रमोने भ्रमे जगदीश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम इति श्रीदास बोधे श्रीमाले विमल ब्रह्मनिर्पन्ना समास दावा श्रीराम समर्थ श्रीराम भ्रम नाही सर झाला पाहिजे आरशाजवळ उभारले म्हणजे मी तर काही कपाळाला टिकली लावली नाही पण अजून एक कपाळाला टिकली कशी दिसते 4 वेळा तोंड धुते पुन्हा 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 टिकली तशीच म्हणजे मी लावली नाही कधी दिसते कशी अरे म्हणले की काचेवरची टिकली काढ आरशावरची तोंड 10 वेळा धुवून काय उपयोग आहे टिकली आहे कुठे आरशाला आणि धुते काय तोंड म्हणजे ते ज्ञान म्हणजे आपल्याला अज्ञानात दुःख आहे ज्ञानामध्ये सुख आहे ते ज्ञान परमेश्वराच्या सद्गुरूच्या शिवाय आपल्याला प्राप्त होतं वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला श्रुती शास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला महानुभाव संत जनी अनुभवाचा केला अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला जय जय दासबोधा ग्रंथ राजा प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा जय जय दासबोधा नवविधा भक्ती पंथे राम रूप अनुभवी चातुर्य निधी मोठा माया चक्र उगवी हरिहर हृदयीचे गुह्य प्रगट झाले पद्धती सिद्ध झाले असंख्यात मानवी जय जय दासबोधा ग्रंथ राजा प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा जय जय दासबोधा 20 दशकीचा अनुभव दुपारे नित्य नेम विवरिता स्वये ब्रह्माची होये अपार पुण्य गाठी तरी श्रवण आहे कल्याण लेखकाचे भाव गर्भ हृदय आहे जय जय दासबोधा ग्रंथ राजा प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा जय जय दासबोधा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज जय जय रघुवीर बरोबर 7:30 झाले ना 5:30 ते 6:30 रोज प्रवचन राहील दासबोध पूर्ण होईपर्यंत मी वाचणार आहे दासबोध पूर्ण झाल्यानंतर मग बाकीच्याला संधी देणार अहो गुरुजी थांबा की गुरुजी फिरवत आहे असं म्हणायचं नाही कोणी
जमलं तर जमू द्या. ते दासबोध मला पूर्ण करायचं आहे. काय आहे माहिती आहे का, आपल्याला आपल्या आयुष्याची गॅरंटी, उद्याची गॅरंटी. तर आपला दृष्टिकोन असा आहे की जेवढं घडेल ना तेवढं आता हे महाराज करून घ्यायचं, ते हे पूर्ण व्हावं अशी इच्छा आहे. दासबोध पूर्ण झाल्यानंतर मग मी बाकीच्यांना थोडी थोडी संधी देणार आहे, पण दासबोध पूर्ण होईल तोपर्यंत मला हे पूर्ण करायचं आहे. आणि इथे समजा मला नाही शक्य मी घरी करेन तो बघत भाग निराळ, पण हे पूर्ण करायचं ह्या चातुर्मासात एवढा संकल्प आहे आणि ते महाराज पूर्ण करून देतील. जय जय रघुवीर समर्थ. रोजचा हा लक्षात घ्या. सकाळ राम उपासना आहे ती याच्या आधी घ्यायची, ती 4:30 ते 5:30 घ्यायची का फक्त 5 ते 4:30 मध्ये जेवढी घडेल तेवढी घ्यायची. तो विषय तुमचा राहील, किती घ्यायचं काय घ्यायचं. सद्गुरू गजानन महाराज.